भक्तांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांवर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्वामी भक्तांनी त्यांचा अभिषेक, नामजप, उपासना, पूजा किंवा त्यांच्यावर प्रेम करताना कोणत्याही गोष्टींची चूक कळत नकळत करू नये. कारण आपण केलेली भक्ती ही आपल्याला भक्ती वाटते, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर चुका होत असतील तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा. भक्तांनो, हिंदू धर्मशास्त्रामध्ये आणि मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिन्याला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. आषाढ महिना म्हणजे चातुर्मासाची सुरुवात. आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा आणि दीप अमावस्येचा अत्यंत शक्तिशाली काळ. या महिन्यात ब्रह्मांडात जलतत्व आणि गुरुतत्वाची ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते. आजच्या या विशेष आणि अत्यंत सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आषाढ महिन्यात घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळवण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचे कोणते सोपे पण महाप्रभावी उपाय करावेत. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा, मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावण्याचा अचूक नियम कोणता, आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेला कोणती विशेष सेवा करावी आणि या महिन्यात केलेल्या दानाचे काय वैज्ञानिक व आध्यात्मिक महत्त्व आहे, याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू धर्मशास्त्रामध्ये आणि मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिन्याला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. आषाढ महिना म्हणजे निसर्गाचा अद्भुत रूपाचा, पावसाच्या आगमनाचा आणि चातुर्मासाच्या सुरुवातीचा काळ. या महिन्यामध्ये अनेक मोठे उत्सव येतात, जसे की आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा आणि आषाढी अमावस्या. अध्यात्माच्या दृष्टीने हा काळ मानवी शरीरातील आणि घरातील सुप्त ऊर्जा जागृत करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानला जातो. तर भक्तांनो, आपण थेट उपायांकडे वळण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की आषाढी महिन्याचे नेमके महत्त्व काय आहे आणि या काळात स्वामींची सेवा का करावी. शास्त्रानुसार आषाढी महिना हा संक्रमण काळ मानला जातो. याच महिन्यामध्ये सूर्यदेव मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करतात, ज्याला आपण दक्षिण यान असे म्हणतो. दक्षिण यान ही देवांची रात्र मानली जाते. तसेच आषाढ महिन्यापासूनच अत्यंत पवित्र अशा चातुर्मासाची सुरुवात होते, ज्यामध्ये साक्षात भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेसाठी जातात. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आषाढ महिन्यामध्ये वातावरणात आर्द्रता वाढते, सूर्यप्रकाश कमी असतो आणि निसर्गात जलतत्व अधिक सक्रिय असते. यामुळे या काळात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, आळस, आजारपण वाढण्याची शक्यता जास्त असते. स्वामी समर्थ महाराज हे साक्षात दत्तात्रय स्वरूप आणि गुरुतत्वाचे मूळ आहेत. जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेत जातात तेव्हा पृथ्वीवरील भक्तांचे रक्षण करण्याची आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची संपूर्ण जबाबदारी गुरुतत्वावर असते. म्हणूनच आषाढ महिन्यात केलेल्या स्वामींची सेवा तुमच्या घराला एक सुरक्षेचे कवच प्रदान करते, ज्यामुळे घरातील आजारपण दूर होते आणि घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आषाढ महिन्याच्या पवित्र काळामध्ये तुमच्या व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ काढून पुढील 5 सोपे उपाय प्रभावी आहेत आणि त्याचा उपाय नक्की करा. पहिला म्हणजे स्वामींच्या मूर्तीवर जलोदक किंवा गंगाजल अभिषेक. आषाढ महिना हा जलतत्वाचा महिना आहे. या महिन्यात घरातील नकारात्मकता आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. आषाढ महिन्यातील कोणत्याही वारी सकाळी स्वच्छ स्नान करून देवघरातील स्वामींच्या मूर्तीला तांबणात ठेवावे. एका तांब्याच्या पात्रात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे गंगाजल आणि कापूर टाका. उजव्या हाताने पळीने किंवा तांब्याने स्वामींच्या मूर्तीवर अत्यंत संत गतीने पाणी अर्पण करा. अभिषेक झाल्यानंतर ते पवित्र पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि घरातील सर्व कोपऱ्यांवर शिंपडावे. उरलेले पाणी तुळशीच्या मुळाशी अर्पण करावे. यामुळे आषाढ महिन्यात येणारे आजारपण आणि घरातील कटकटी एका झटक्यात थांबतात. उपाय दुसरा म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर गाईच्या तुपाचा अखंड किंवा संध्याकाळचा दिवा. आषाढ महिना सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे नकारात्मक ऊर्जा मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते. माता लक्ष्मीला घरात आकर्षित करण्यासाठी हा उपाय नक्की करावा. तर तो कसा करायचा तो जाणून घेऊया. आषाढ महिन्यात रोज संध्याकाळी घराच्या मुख्य पात्राजवळ म्हणजेच उंबरठ्याच्या उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिव्याचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. दिवा लावताना मनातल्या मनात मोठ्या भावनेने भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामींच्या वाक्याचे 5 वेळा स्मरण करा आणि स्वामींना प्रार्थना करा की स्वामी माऊली, माझ्या घरात सुख समृद्धी येऊ द्या. तिसरा उपाय म्हणजे आषाढी एकादशीला तुळशी आणि विष्णू स्वरूप स्वामी सेवा. आषाढी महिन्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची तिथी म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी साक्षात परब्रह्माची ऊर्जा पृथ्वीवर कार्यरत असते. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर एक विडा ठेवावा. स्वामींना पिवळ्या रंगाचे फूल
आणि तुळशीची माळ किंवा तुळशीचे पान अर्पण करावे, कारण स्वामी हे विष्णू स्वरूप आहेत. या दिवशी विसरूनही घरात कोणाशीही भांडण करू नये आणि अन्न वाया घालवू नये. संध्याकाळी तुळशीच्या वृंदावनाजवळ 11 दिवे लावावे आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. उपाय चौथा म्हणजे गुरुपौर्णिमेला पादुका किंवा फोटो शृंगार महासेवा. आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमा हा प्रत्येक स्वामी भक्तासाठी सर्वात मोठा सण असतो. या दिवशी गुरुमाऊली आपल्या भक्तांवर अथांग कृपेचा वर्षाव करत असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला हिना किंवा चंदनचे अत्तर लावावे. स्वामींच्या चरणावर किंवा पादुकांवर पांढरे चंदन लावा. या दिवशी आसन टाकून पूर्व दिशेला तोंड करून स्वामीचरित्र सारामृत किमान 3 वेळा 11 अध्याय अत्यंत एकाग्र चित्ताने वाचावेत. वाचनानंतर स्वामींना पुरणपोळीचा किंवा दूध खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. उपाय पाचवा म्हणजे आषाढ अमावस्येला देवघरातील दिव्यांचे शुद्धीकरण. आषाढ महिन्याचे शेवट आषाढी अमावस्येने होते, ज्याला आपण दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या म्हणतो. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. या दिवशी देवघरातील आणि घरातील सर्व पितळ, तांबे किंवा चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ आणि चकाचक करावेत. एका मोठ्या पाटावर लाल कपडा अंथरून सर्व दिवे तिथे मांडावेत. सर्व दिव्यांना हळद कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत. स्वामींच्या मुख्य दिव्यासमोर विड्याची पाने ठेवून नैवेद्य दाखवावा. हा उपाय केल्याने घरातील अशुद्धता, नजर दोष आणि कर्णीबाधा एका क्षणात नष्ट होते. शास्त्रामध्ये या महिन्यात केलेल्या दानाला अक्षय दान असे म्हणले गेले आहे. म्हणजेच या काळात केलेल्या दानाचे पुण्य कधीही संपत नाही. आषाढ हा पावसाचा महिना असल्यामुळे या काळात गरजू वस्तूंनी दान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. भक्तांनो, आषाढ महिन्यातील हे सोपे उपाय तुमच्या घराला कोणत्याही संकटापासून वाचवण्याची ताकद ठेवतात. जर तुमच्या स्वामींच्या या अद्भुत उपायांवर आणि त्यांच्या कृपेवर विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तर आपण जाणून घेऊया आषाढ महिन्यात करायचे महादान. पहिलं म्हणजे छत्री किंवा घोंगडीचे दान. आषाढ महिन्यात एखाद्या गरजू, गरीब किंवा वृद्ध व्यक्तीला छत्री, रेनकोट किंवा घोंगडी दान करा. दुसरं म्हणजे अन्नदान. गुरुपौर्णिमेच्या किंवा एकादशीच्या दिवशी एखाद्या अनाथ आश्रमात किंवा मंदिरात डाळ, तांदूळ, बेसन किंवा पिवळे अन्न दान करावे. तिसरं म्हणजे मुक्या प्राण्यांची सेवा. या पाऊस पाण्याच्या दिवसात रस्त्यावरील कुत्र्यांना, मांजरांना किंवा गाईला भाकरी, बिस्किटे किंवा चारा नक्की द्यावा. स्वामी नेहमी म्हणायचे, सर्व जीवांमध्ये माझाच वास आहे. तर आपण जाणून घेऊया आषाढ महिन्यात उपाय करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे कोणती? घरात ओलसरपणा ठेवू नका. आषाढ महिन्यात हवेत दमटपणा असल्यामुळे देवघरातील कापड किंवा लाकूड ओलसर राहण्याची शक्यता आहे. देवघर नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवा. सुकलेली फुले किंवा निर्माल्य रोज सकाळी बाहेर काढावे, अन्यथा तिथे बुरशी येऊ शकते, जी वास्तूसाठी अतिशय अशुभ मानली जाते. दुसरा म्हणजे कापूर आणि गुगुळचा धूप. हवेतील ओलसरपणा आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजेच्या वेळी देवघरात भीमसेनी कापूर किंवा गुगुळचा धूप नक्की लावा. तिसरं म्हणजे मांसाहार आणि अशुद्धता टाळा. आषाढ महिन्यात शक्यतो सात्विक अन्न ग्रहण करावे. विशेषतः आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी घरात विसरूनही मांसाहार किंवा मद्यपान करू नका. भक्तांनो, आपण जे हे आषाढ महिन्यातील उपाय पाहिले त्यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर खूप मोठे विज्ञान दडलेले आहे. आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद हे मान्य करतो की आषाढ महिन्यामध्ये मानवी शरीराची पचनशक्ती मंदावते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. म्हणूनच या महिन्यात एकादशीचे व्रत किंवा उपवास सांगितले गेले आहेत, जेणेकरून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि शरीराला विश्रांती मिळते. घरामध्ये कापूर, धूप आणि तुपाचा दिवा लावल्यामुळे हवेतील दमटपणा निर्माण होणारे जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात. मानसिक पातळीवर पावसाळ्यातील ढगाळ वातावरणामुळे अनेकांना लो फील होते. अशा वेळी जेव्हा आपण स्वामींच्या श्री स्वामी समर्थ महामंत्राचा जप करतो, तेव्हा स्वामीचरित्र सारामृताचे वाचन करतो, तेव्हा मेंदूमध्ये सेरोटोनिन हे आनंदी हार्मोन्स तयार होतात. प्रिय स्वामी भक्तांनो, आज अनेक जण आयुष्यातील अडचणींमुळे निराश झाले आहेत. ही सोपी, शास्त्रीय आणि अत्यंत मोलाची माहिती प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. जर तुमचा स्वामींच्या या सुंदर संवेदनशील पूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवरील 5 नोकरदार किंवा व्यस्त मित्रांना नक्की शेअर करा. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आषाढ महिना हा तुमच्या भक्तीचे परीक्षा घेणारा आहे आणि निसर्गाशी जोडणारा काळ आहे. परिस्थिती कितीही कठीण असो, व्यवसायात मंदी असो किंवा घरात पैशांची अडचण असो, कधीही धीर सोडू नका, कारण आपल्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. या आषाढ महिन्यात पूर्ण विश्वासाने स्वामींचे हे सोपे उपाय करा. देवघर स्वच्छ ठेवा, मनात नामस्मरण चालू ठेवा आणि गरजूंची मदत करा. तुमची ही छोटीशी सेवा स्वामींच्या दरबारात नक्की स्वीकारली जाईल आणि तुमच्या आयुष्यात सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा वर्षाव होईल.
चला तर मग अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने शेवटची कमेंट आत्ताच लिहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.